उद्धवजी म्हणजे अगदी मनखवडे आहेत असंच भास्कर शेठचं म्हणणं आहे एकंदर ऐकल्यानंतर असं लक्षात येतं. ते हळूच विचारतात, काय तुझ्या मनात सांग माझ्या कानात. जो नेता दुसऱ्या पक्षासोबतच्या बहुचर्चित युतीबाबतचा निर्णय घेताना आपल्या सहकाऱ्यांच्या मनात जे चाललंय तेच करणारे सांगतो, पण त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मात्र विचारतच नाही. याचा एक अर्थ असा निघतो की हा जो नेता आहे तो मनकवडा आहे, किंवा हा नेता स्वतःच्या हातानं सगळ्यांची नैया डुबवणार आहे. मित्रांनो नमस्कार. व्हिडिओचं शीर्षक वाचून चक्रावला असाल तर फारसं गोंधळू नका. हा धक्का तेवढा मोठा नाहीये जेवढा तुम्ही समजताय. G24 नावाच्या वाहिनीनं अलीकडे कोकणातल्या राजकीय नेत्यांच्या मुलाखतींचा सिलसिला सुरू केलाय. आधी त्यांनी भरत शेठ गोगावलेंची मुलाखत घेतली होती. त्यानंतर काल परवा भास्कर शेठ जाधव यांची मुलाखत झाली. तर भास्कर शेठ उबाटा सेनेत नाराज असल्याच्या ज्या चर्चा सुरू आहेत गेल्या कित्येक वर्ष, त्यात तथ्य असल्याचं स्पष्ट झालं. शिवसेना फुटीच्या आधी मविया सरकारच्या मंत्रिमंडळात भास्कर जाधव यांचा समावेश व्हायला हवा होता, पण तो झाला नाही. त्यामागचं खरं कारण तर जगजाहीर आहे. 2004 साली शिवसेनेतून नाराज होत बाहेर पडलेले भास्कर शेठ शरद पवारांच्या आश्रयाला गेले. तिथे त्यांना मानाची पदं मिळाली, आमदारकी मिळाली, पण राष्ट्रवादीला सत्ता टिकवता येत नाही हे लक्षात आल्यावर तिथूनही काढता पाय घेतलेल्या जाधवांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला. भास्कर जाधव परत शिवसेनेत आले. त्यांना 2019ला तिकीट मिळालं, ते जिंकले. पण पवारांना सोडून जे लोक इतरत्र गेले होते त्यातल्या अनेकांचं तिकीट त्या पक्षात देखील कापण्यात पवारसाहेब आघाडीवर होते. म्हणजे ते भले राष्ट्रवादीचे सर्वेसर्व असतील, पण इतर पक्षातही त्यांचे असे सोर्स होते की त्यांनी ठरवलं तर एखाद्याला तिकीट मिळू द्यायचं नाही, तर ते त्यांनी करून दाखवलं होतं. उद्धव ठाकरे विधानसभेला फडणवीसांच्या प्रेमात होते, भाजप सेना युती होती, सो इकडे पवारांची मात्रा चालली नाही. पण भास्करराव तिकीट मिळाल्यानंतर जिंकून आले आणि बेला फुलाची गाठ पडावी तसा मग महाविकास आघाडीचा जन्म झाला. युती तुटली. मविया सत्तेत आली. मंत्रिपदाचं वाटप कसं करायचं यावर चर्चा सुरू झाल्या. सेनेकडून संभाव्य मंत्र्यांची नावं सिल्व्हर ओकवर गेली. त्या यादीमध्ये पहिल्या यादीत भास्करराव जाधवांचं नाव होतं, पण त्यावर काट मारून ती यादी परत मातोश्रीवर पाठवली पवारांनी. पवार हे आपल्याला सोडून गेलेल्यांबद्दल मनात काहीच किलमिश न ठेवता, सूडाचं राजकारण अजिबात न करता सरळ मार्गी वाटचाल करत आजवर इतके मोठे झालेले आहेत. असं कोणी म्हणालं तर तुम्ही किती विश्वास ठेवाल? भास्कर जाधव आपल्या मुलाखतीत पवारांचं कौतुक करताना हेच म्हणाले की पवारांसारखा माणूस नाही, ते कधीच त्यांना सोडून गेलेल्यांवर डूक धरून बसत नाही, त्यांना अशा लोकांचा रागही येत नाही. पण भास्कर जाधव यांनी ऐन गळतीच्या काळात काँग्रेस आणि NCP रिकामी होत असताना राष्ट्रवादी सोडली याचं शल्य पवारांना मात्र बोचत होतं. त्यांनी भास्कर शेठचा मंत्रिपदाचा विषयच निकाली काढून टाकला. मित्रांनो, भास्कर शेठला बसलेला हा पहिला धक्का. हे काम पवारांनी केलं असं वरकरने दिसत असलं तरी त्याच्या मागे मातोश्रीवरचं अष्टप्रधान मंडळ आणि संजय राऊत असावेत असा संशय देखील आहे. भास्कर जाधव हे जितके अभ्यासू तितके लढवय्ये नेते आहेत असं संजय राऊत वारंवार बोलतात. आता कालच बोलले ते. त्यामुळे त्यांच्या स्किलचा, ज्ञानाचा पक्षाने योग्य वापर करून घ्यायला हवा ही त्यांची भास्करराव जाधवांची माफक अपेक्षा होती. पण त्यांच्या मागे एकदाच दुष्टचक्र लागलं, ते कायमचं चिटकून बसलं. अगदी अलीकडे विधानसभेचं विरोधी पक्ष नेतेपद मिळावं अशी त्यांची इच्छा होती, ती सुद्धा अधुरीच राहिली. यातही त्यांच्या मते सत्ताधारी युतीनं विरोधकांना गुंडाळलं अक्षरशः. विरोधी पक्ष नेतेपद देताच येत नाही, कमी सदस्य किंवा संख्या कमी, विरोधी पक्ष नेतेपदाचा क्रायटेरिया असं काहीच नियमात लिहिलेलं वगैरे नाहीये. पण या मुद्द्यावर अभ्यासू पद्धतीनं कोणीच बाजू लावून धरली नाही. सगळेच विरोधी पक्ष जे छोटे छोटे आहेत ते फार ढेपाळलेले वाटले. किंबहुना भास्कर शेठ विरोधी पक्षनेता बनले तर अनेकांना त्याचा त्रास होईल या विचारानं त्या मुद्द्याला बगल दिली गेली. अशा अनेक व्यथा आणि कथांनी नाराज झालेल्या भास्कररावांना आता निवृत्तीचे वेध लागलेत. पण जाता जाता त्यांना उबाटा मनसे युतीबाबत विचारलं असता ते जे काही बोलले ते ऐकून त्यांचं ठाकरेंवरचं भाबडं प्रेम दिसून येतं. उद्धवजींना मनसेसोबत युती करायची नाहीच आहे, पण बाजारात चर्चा मात्र ढिगभर करून ठेवलेल्या आहेत.
ते भाषणात, प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलतात. या सगळ्यांच्या मनात जे काय असेल, जे असेल महाराष्ट्राच्या मनात जे असेल तेच मी करीन. पण उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांचं सोडा, भास्करराव जाधवांसारख्या ज्येष्ठ नेत्यासोबतही उद्धवजींनी 1 to 1 या विषयावर चर्चा केलेली नाही. ऐका, भास्करराव स्वतःच सांगतायत. किंवा महाराष्ट्राचं हित आमच्याकरता महत्वाचं आहे, तो विचार करून दोघांनी एकत्र यावं असं मला वाटतं. नेत्यांपर्यंत काही चर्चा आली की काय असं आहे, काही विचार न केलं, तुमच्या नेत्यांचं मत विचारात घेतलं गेलं पक्षाकडनं? जसं राज ठाकरेंच्या बैठका चालू आहेत, त्यांच्या बैठकांमध्ये चर्चाचा विषय निघतो कधी कधी, असं आम्ही ऐकतो की आपण गेलं पाहिजे का शिवसेनेसोबत. तुमच्या पक्षामध्ये अशी काही चर्चा? काही गोष्टींची चर्चा करायची असते, काही गोष्टींची चर्चा करायची नसते, तेच मूकसंमती द्यायची असते. अशा पद्धतीनं काही पक्षांमध्ये चालतं. तुम्ही खुबीनं उत्तर टाळता ह्याचं द्यायला तुम्ही. नाही, असं नाही, म्हणजे प्रत्यक्षपणे ही काही चर्चा झाली असं म्हणता येणार नाही. परंतु त्याचबरोबर उद्धव साहेबांनी प्रत्येकाच्या मनाचा ठाव आणि अंदाज घेतलेला आहे. आणि त्यांनी काल पण मोठं विधान केलं की महाराष्ट्राच्या आणि तुमच्या सर्वांच्या मनामध्ये जे आहे तोच मी सकारात्मक विचार करेन, असं त्यांनी काल ज्या वेळेला उत्तर दिलं त्यावेळेला आपण समजून घेतलं पाहिजे की दोन्ही बाजूनं सकारात्मक पावलं पडतायत. उद्धवजी म्हणजे अगदी मनखवडे आहेत असंच भास्कर शेठचं म्हणणं आहे. एकंदर ऐकल्यानंतर असं लक्षात येतं. ते हळूच विचारतात, काय तुझ्या मनात, सांग माझ्या कानात. आणि सैनिकांनी ते न सांगताही उद्धवजींना कळतं. अशा तऱ्हेनं उद्धवजींकडून सेना मनसे युतीचं भिजत घोंगडं हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर अगदी उमेदवारांना एबी फॉर्म वाटेपर्यंत भिजतच ठेवलेलं जाणार आहे, हे स्पष्ट झालंय. भास्कर जाधव यांच्यासारखा ज्येष्ठ शिवसैनिक हे सगळं समजून उमजून आहे, म्हणूनच ते आता निवृत्तीचा विचार करतायत. कारण सध्या ते ज्या बोटीतून प्रवास करतात त्या बोटीला 56 छिद्र पडलेली आहेत. बोटीत पाणी शिरलंय, पण बुडणाऱ्या बोटीतला फिडल वाजवत बसलेला नीरव हे समजून घेण्याच्या पलीकडे गेलं, हे सुद्धा त्यांना दिसतंय. मित्र, तुम्हाला काय वाटतं? जो नेता दुसऱ्या पक्षासोबतच्या बहुचर्चित युतीबाबतचा निर्णय घेताना आपल्या सहकाऱ्यांच्या मनात जे चाललंय तेच करणारे सांगतो, पण त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे मात्र विचारतच नाही. याचा एक अर्थ असा निघतो की हा जो नेता आहे तो मनकवडा आहे, किंवा हा नेता स्वतःच्या हातानं सगळ्यांची नैया डुबवणार आहे. तुम्हाला काय वाटतंय? जरूर कमेंट्स करून कळवा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.